भारतामधील सगळ्यात मोठी एअरलाईन असलेल्या इंडिगोमुळे हजारो लाखो प्रवाशांना फटका बसलाय। हा सगळा गोंधळ नव्या नियमांमुळे झाला असंही बोललं जातंय। या संपूर्ण प्रकरणामध्ये केंद्र सरकार आता ॲक्शन मोडवरती आलंय। इंडिगो एअरलाईन्सच्या घोळाची चौकशी करण्यासाठी सरकारनं आता 4 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली। या चौकशी समितीच्या माध्यमातून अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई केली जाईल। इंडिगोची विमानसेवा नेमकी कशामुळे विस्कळीत झाली, यासाठी जबाबदार कोण आहे, या संदर्भात केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक मोठं भाष्य केलंय। आता 4 सदस्याची चौकशी समिती याच्यामध्ये नेमली आहे आणि त्यानंतर त्या समितीचा अहवाल झाल्यानंतर निश्चितपणे पुढची कारवाई केली जाईल। आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं की झालेला प्रकार हा अत्यंत बेजबाबदारपणाचा आहे। कुठलीही जबाबदारी न घेता देशातील या विमानसेवेला जो काही खोळंबा तयार झाला, जो काही अडचण तयार झाली, त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल। चौकशी समितीमध्ये जो अहवाल आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। डीजीसीएने इंडिगोला विमानसेवेमधल्या भोंगळ कारभाराबद्दल आता कारणे दाखवा नोटीसही धाडली आहे। या सगळ्या घोळाला इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स हे जबाबदार आहेत असा ठपका देखील ठेवण्यात आलाय। यावरती 24 तासांच्या आत उत्तर द्यायला देखील सांगितलंय। नवीन नियम लागू करण्यासाठी योग्य व्यवस्था न केल्यामुळे इंडिगोमध्ये हे संकट उद्भवलंय असं देखील या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलं। त्यामुळे एअरलाईनच्या विरोधामध्ये कारवाई का करू नये असा सवालही डीजीसीएने विचारलाय। प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल इंडिगोनं माफी मागितली आहे। त्यांच्या एकूण 138 पैकी 135 ठिकाणी विमानसेवा पूर्ववत सुरू झाल्याची माहिती देखील देण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।